तर नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश मात्र मुंबई कला केंद्र या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर आज आहे नारळी पौर्णिमा म्हणजे आगरी कोळ्यांचा सण। कोळी लोक याच दिवशी सोन्याचा नारळ दर्याला अर्पण करतात आणि तो नारळ अर्पण केल्यानंतर उद्यापासून म्हणजे नारळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी मच्छी मारायला सुरुवात करतात। तर चला जाऊया, आता आपण इकडनं जाऊया वर्ली कोळीवाड्यामध्ये। ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, मजा येणार आहे। चला भेटतो, जसं जसं पुढे जातो तसं तुम्हाला सगळं दाखवतो। तर आता आपण पोचलेलो आहे वर्ली कोळीवाड्यात आणि हाच तो आहे वर्ली कोळीवाड्याचा बंदर आणि समोर बघू शकता तो सीलिंग, बँड्रा वर्ली सीलिंग आहे। तर आता वाजलेत काहीतरी 4 वाजलेत आणि लोक जमायला हळूहळू चालू होतील। आता बँडवाल्यांना पण, आस्तिक बँडला पण टाईम दिलेला, 4चा टाईम दिलेला। तर आता जाऊ आपण बँडच्या रूमवर, बघू काय परिस्थिती आहे आणि जाऊ त्यांच्याबरोबर। समथिंग आता जो हा ओपन प्लेस दिसतोय तुम्हाला, बघू शकता ओपन प्लेस दिसतोय तिकडे थोड्या टायमात म्हणजे समथिंग सूर्यास्त व्हायच्या आधी 6:30 पावणे 7च्या दरम्यान एवढी पब्लिक असते ना, काही ते पाय ठेवायला जागा नसते। तर चला आता आपण भेटतो, जाऊया पुढे। जसं जसं पुढे जातो तसं तुम्हाला सगळं दाखवतो। वर्ली गावातली नारळी पौर्णिमा 2025 ही कशी असते तुम्हाला एक्झॅक्ट समजेल। ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, मजा येणार आहे तुम्हाला। आता आपण आहे आस्तिक बँडच्या रूमवर आणि सगळी प्रिपरेशन चालू आहे आणि सगळे निघालेले आहेत। चला आपण पण जाऊया त्यांच्यासोबत, कवर करूया जेवढं आपल्याला शूट पॉसिबल होते ना तेवढं शूट कवर करूया। चला भेटतो तुम्हाला, जसं पुढे जातो तसं तुम्हाला सगळं दाखवतो। तर आता आपण निघालेलो आहे पहिला मानाचा नारळ घेऊन येणारे बाल्कनी सगळे आस्तिकची पलट्या निघालेले आहे। मागून येतात आस्तिकचे पण येतात आहेत, तिकडे मयूर आलेले आहेत, काय माहिती। आपण पण जाऊ पुढे, जसं जसं पुढे जातो तसं तुम्हाला सगळं दाखवतो। रीतिरिवाजाप्रमाणे पहिला मान पाटलांचा, गावचे पाटील असतात त्यांचा सोन्याचा नारळ घेऊन आता त्यांच्या वर्ली ओनरच्या ऑफिसमध्ये जाणार आहे। ही सगळी आपली पब्लिक निघालेली आहे बघा, आणि मागवडी पब्लिक येते आपली। तर आता आपण आलेलो आहे गावच्या पाटलांकडे आणि पाटलांचा जो मान असतो पहिला, तर आपण तिथे आलोय। तुम्ही बघू शकता त्यांच्या हातात हा सुंदर असा सोन्याचा नारळ आता ते पालखीत जाऊन ठेवतील। आता त्या नारळाला आपण वाजत गाजत नेऊया पुढे। चला जसं पुढे जातो तसं तुम्हाला सगळं दाखवतो ब्लॉगमध्ये। आता आपण आलेलो आहे दुसरा मानाचा नारळ जो पालखीत घेऊन जातील। तर बघू शकता त्यांची सजावट चालू आहे, ताई पण मस्त नटली आहे, दादा पण मस्त नटला आहे। आता आपला हा दुसरा मानाचा नारळ घेऊन जातील आणि पालखीमध्ये ठेवतील। आता मानाचा दुसरा नारळ आला आहे, दादा पण मस्त नटला आहे, ताई पण मस्त नटली आहे आणि छोटा नाकवा पण मस्त नटलेला आहे, बघू शकता। चला जसं जसं पुढे जातो तसं तुम्हाला सगळं दाखवतो। आता दुसरा नारळ पण निघालेला आहे, नारळ पण वाजत गाजत तिथे मानाचा तिसरा नारळ पण त्यांना जॉईन होते। आता मानाचे नारळ आलेले आहे, बघू शकता पालखीत ठेवतील रीतिरिवाजाप्रमाणे। राहील त्या जागेवर बसून तर आता मानाचा चौथा नारळ तिकडे घेऊन जाणार आहेत आणि पालखी ठेवणार आहे। मस्त नाकवा नारळ घेऊन आलेला आहे, बघू शकता। आणि आता ते निघतील वाजत गाजत त्या नारळाला पण आपण घेऊन जाणार। चौथा मानाचा नारळ निघालेला आहे बघा।
मानाचा 5वा नारळ प्लस 1.7 पूजा चालू आहे. चालू करतील. दादा आणि नातवी निघालेली आहे, बघू शकता मस्त नटलेली आहे.
चाललेली आहे बघा दुसऱ्या कॉलला, सेकंड ग्रुपला अजून येतातच मागून सेकंड ग्रुपची माणसं येतातच बघू शकता. हा आमचा प्रतीक काका आणि अनिकेत पवार. रीतिरिवाजाप्रमाणे गणपती मंदिराजवळ पालखी ठेवलेली आहे आणि आता त्याच्यात नारळ ठेवतात. जे पाटलांचे मानाचे नारळ असतात ते ठेवतातच बघा. खाली बघा मानाचे नारळ ठेवतात.
आगमन झालेलं आहे इथे बघू शकता.
काहीतरी वाजले, समथिंग 7:30 वाजले. आणि जो पूर्ण गावात मानपान वगैरे करून सगळी पूजा वगैरे विधिवत पूजा करून फायनली नारळ आलेला आहे. बघू शकता ही सगळी पब्लिक आहे. मगाशी इथे आपण आलेलो तेव्हा काहीच नव्हतं आणि आता बघू शकता तुम्ही ही सगळी पब्लिक जमलेली आहे दर्या राजाला नारळ अर्पण करायला. दाखवतो तुम्हाला. आता बघू शकतात ही सगळी गावातली बरीच मंडळी सगळ्या पोरी वगैरे सगळ्या नटून वगैरे आले वगैरे. तर आता फायनली वाजवत पूर्ण गावात मिरवणूक वगैरे निघाली आणि आता दर्या राजाला नारळ अर्पण केली. पहिला त्याची पूजा घातलेली बघू शकता. ही सगळी पब्लिक
ते आता आरती वगैरे करतील तिथे, दर्या राजाला नारळ अर्पण करतील आणि दर्या राजाला सगळ्याला असं घालतील की उद्यापासून आमच्या पोटी सुखरूप जाऊन दे आणि सुखरूप येऊन दे. मंडळी वगैरे सगळे बसलेले नाचून जमलेले आणि ऑलमोस्ट नारळ वगैरे आलेला आहे. आता आपण आलेलो आहे 15वर आलेलो आहे. इकडनंच आता कोळी लोक दर्याला नारळ अर्पण करणार आहेत. बघू शकता ही सगळी आपली पब्लिक बसलेली आहे आणि आपल्याला भेटलेलं आहे विनूभाई भेटलेला आहे. प्रथमेश कसं वाटलं? एक नंबर, जोश जल्लोष भरपूर आहे आणि त्याच्यानंतर पाहायला गेलं तर यावर्षी थोडा उशीर झाला आहे पण उत्साह वाढला आहे, कमी झाला नाही आणि पब्लिक वाढतच चालले आणि विनूभाई काय आणि विनूभाई कसं वाटलं तुम्हाला? वरली कोळीवर कशी मजा असते दरवर्षी? यावर्षी सुद्धा म्हणजे मजा दरवर्षी असते, परंतु कसं यंदा आहे ना, हे बघा तुम्ही इकडे बघू शकता किनाऱ्यावरती थोडंसं म्हणजे शेवाळ झालेली आहे तर थोडंसं रिस्क आहे, तर त्यामुळे जास्त कोणी तिकडे जात नाही. आता बरीचशी लोक इथं पडलीत पण आता बाकी उत्साह आहे तसाच आहे, दरवर्षी जसं जल्लोष असतो तसाच आहे. बाकी येत जा, जे आता व्लॉग्स बघतायत त्यांनी पुढच्या वर्षी ज्यांना जमलं नाही त्यांनी यायचा नक्की प्रयत्न करा आणि वरली कोळीवाड्यातल्या नारळी पौर्णिमेची मजा घ्या. आणि या दादाने पण ब्लॉग बनवला असेल तर त्या दादाचं चॅनलचं नाव विनू पाटील, बघू शकता. इंस्टाग्रामवर तर फेमसच आहे, यूट्यूबवर पण त्या दादाला फेमस करा. चला भेटतो आता, येतील मोस्टली. वाजत गाजत मिरवणूक निघाली नारळाची आणि आता फायनली बतेरीवर नारळ आलेला आहे. बघू शकता. तर इथे कोणाला जाऊन द्यायचं कारण स्लिपरी झालं आहे, खूप जण पडली. तर बघा आता इथे पूजा करतील नारळाची आणि दर्या राजाला नारळ अर्पण बघू शकता मंडळी. आता दर्या राजाला नारळ अर्पण करणार आहे.
तर आता आपण ब्लॉगचा एंड इथेच करूया. सगळ्यांनी वरली कोड्यातली नारळी पौर्णिमे 2025ची मजा बघितलीच असेल कशी आहे ती. आपल्यासोबत मयूरभाई आहे. मयूरभाई कसं वाटलं? मजा आली वाजवायला? आज मजा आली वाजवायला. मजा आली. आणि आपला भाई आहे. काय भाई कसं आलं प्रोग्राम? खूप चांगला एक्सपिरियन्स असतो. दरवेळी आपल्या वरळी कोळीवाड्यात खूप लोक बाहेरून येतात खास हा ॲम्बियन्स बघण्यासाठी किंवा ही गोष्टी बघण्यासाठी. तर खूप चांगलं वाटलं. आणि यावेळी दादाला मजा आली कारण दादा दुसऱ्या ग्रुपला न जाता पहिल्या ग्रुपला आलेला आहे. पहिल्यांदा मी या पहिले ग्रुपला आलो. 3-4 वर्ष लगातार दादा दुसऱ्या ग्रुपला जातो, पण यावेळी दोघं पण भाऊ पहिल्या ग्रुपला आलेले, दोघांना पण मजा आलेली. 3 वर्षांनी आम्हाला हा चान्स भेटलेला आहे. Golden opportunity भेटलेली. ऑपॉर्च्युनिटी पेटीतनं चिठ्ठी काढली आमच्या 2 नावाची. आणि 2 साईड प्लेअर इकडे मिळाले. हां चला आता आपण ब्लॉग इथेच करूया, एंड करूया. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तसेच एक आपल्यासाठी एक गुड न्यूज आहे. येत्या 17 ऑगस्टला म्हणजेच आपल्या मुंबई नगरीमधली, महाराष्ट्रामधले बोलले तरी चालेल, चिंचपोकळीचा चिंतामणी हे नावाजलेलं मंडळ यांचा आगमन सोहळा 17 ऑगस्टला आहे. तो वाजवायला आणि गाजवायला आस्तिक बँड येत आहे. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.